एका नेत्याच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून त्यांच्या चितेची आग विझण्यापूर्वीच सत्तेच्या खुर्चीचा लिलाव मांडणाऱ्या त्या वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो। आज महाराष्ट्राने राजकारणाचा सर्वात कुरूप चेहरा पाहिला आहे। लज्जा वाटली पाहिजेत ज्या घरात अजून सुतक संपलेलं नाही, जिथे अश्रू थांबलेले नाहीत, तिथे पुढचा उपमुख्यमंत्री कोण हा प्रश्न घेऊन सत्तेची गणितं मांडणं आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांची नीतिमत्ता नक्की कुठे गहाण ठेवली आहे। TRPसाठी इतकी लाचारी? बातमीच्या शर्यतीत तुम्ही इतके आंधळे झालात की तुम्हाला मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायलाही संकोच वाटेनासा झालाय। अहो, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही। शत्रूच्या निधनावरही शोक व्यक्त करणाऱ्या या मातीत सत्तेच्या हव्यासापोटी माणुसकीचा अंत पाहणारी ही गिधडांची वृत्ती पाहून अस्वस्थ वाटते। राजकारण आणि पदे येत जात राहतील, पण माणुसकी एकदा मेली की ती पुन्हा जिवंत होत नाही। ज्यांना या काळातही फक्त सत्तेचीच समीकरणं सुचत आहेत त्या सर्वांचा आणि या संतापजनक चर्चेचा मी जाहीर धिक्कार करतो।